हॅलो. तर आज रात्रीच्या टायमाला मी ऑइल फ्री मटकीची भाजी करणार आहे. तर रात्री पण काय आपण हलकं फुलकं खाल्लेलं एकदम चांगलंच असतं, त्यामुळं ऑइल फ्री खाल्लं तर एकदमच भारी. मग तर इथे मी कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे. कांदा व्यवस्थित परतायचा आणि त्यामध्ये मी लसूण कुटून टाकलं आहे. तुम्हाला जर मिरची टाकायची असेल तर इथं मिरची पण कुटून टाकू शकता, लसूण मिरची. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून परतून घ्यायचं आहे सोनेरी रंग येईपर्यंत. तर हे बघा मस्त सोनेरी रंग आला आहे. ह्याला थोडं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपण, म्हणजे पाणी टाकल्याने ना खाली जे चिटकलेलं असतं ते सगळं निघून जातं, चिटकत नाही, खाली लागत नाही. त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करूया. हिरव्या मिरचीचं पण आपण बनवू शकतो, पण एकदम सोपं आहे. मी मिरची कुठूस तर इथं गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद हे टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून परत थोडं मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिठामध्ये पोंगे कसे तळायचे ते पण सांगितलं, तो पण व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तर इथं बघा ही मटकी मी एक दिवस भिजवून आणि एक दिवस मी कपड्यामध्ये बांधून ठेवली होती, तर मस्त मोड आलेत. तर हे बघा अशी मस्त आपली गावरान मटकी. तर इथं सगळी मी टाकून घेतली आणि आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तर असं नाही की तेल नाही तर भाजीला चव येणार नाही, भाजी एकदम मस्त होते आणि खाली चिटकत पण नाही थोडंसं पाणी टाकल्यावर. ह्याच्याऐवजी टोमॅटो पण टाकू शकता. एकदम म्हणजे असं वाटत, म्हणजे काहीच फरक नाही वाटत. एक दिवस तरी तुम्ही तेलाची बिन तेलाची भाजी करून बघा, काहीच फरक जाणवणार नाही. फक्त एवढं आहे की जर तेल टाकून आपण आपली भाजी ना ती अशी वरती लाल झरते तरी येते, आणि न तेल टाकलेली भाजी थोडीशी पांढरी दिसते. आणि जर लाल पदार्थ म्हणजे असं पदार्थ म्हणजे लाल आपण टोमॅटो, लाल मिर्च, काश्मीर पावडर असे लई मोठे जर टाकले ना तर मग जास्त थोडी लाल दिसते. तर इथं मी पाणी टाकून 2-3 मिनटं असे कमी गॅसवरती चांगली शिजवून दिली आहे, वाफवून दिली. म्हणजे थोडासा काही टाईम नाही लागत हिला शिजायला, पण थोडासा कच्चा पाना निघून जाईल मग. तर इथं 2-3 मिनिट झाले, सगळं पाणी आपल्याला सुकून द्यायचं आहे. अख्खं पाणी आटल्याच्या नंतर आपल्याला इथं बारीक कुठले, म्हणजे खूप पण बारीक नाही कुठायचं, शेंगदाणे भाजून घेतले तर आणि असं मोठा कूट ठेवला आहे. आणि त्यानंतर आपल्याला शेवकूट ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. व्यवस्थित 1-2 मिनटं आपल्याला असंच मिक्स करायचं. खाली जे डाग आहे ते पण काढून घ्यायचं, परत त्याला मिक्स करायचं. असं केलं ना तर खायला भारी लागतं. की असंच आपण झाकण जर ठेवलं ना तर ते पाणी सुटतं आणि मग चिकट होतं, म्हणून झाकण न ठेवता याला मिक्स करायचं. आपली भाजी रेडी झाली आहे. तर हे बघू शकता की ती मस्त अशी थोडी मोकळी पण दिसते, आणि वरून मस्त कोथिंबीर टाकून खाऊ शकता. भातासोबत, चपातीसोबत, मुलाच्या टिफिनला देऊ शकता. ऑइल फ्री एकदम मस्त आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये.